नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। सुप्रीम कोर्टात सलग 2 आठवडे सुनावणी। घटिका जवळ आली। शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची 2 महिन्यात कळणार। सलग सुनावणी, शिंदेंची पळापळ, वकिलांसह दिल्ली गाठली। शिंदेंना वातावरण फिरण्याचा अंदाज, इकडे सिब्बल कधीही युक्तिवादासाठी तयार। नेमकं घडलंय काय? राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे। शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला रवाना झाले। एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। एकनाथ शिंदे आपल्या या दौऱ्यामध्ये भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार। समोर आलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेमध्ये अनेक ठिकाणी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवलं जातंय, दुजाभाव केला जातोय। त्यामुळे शिवसेनेत संभ्रमाचे वातावरण तयार झालंय। रायगडमध्ये बहुमत असूनही तडजोड करावी लागली, तर फलटणमध्ये शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात आलं, अशी खंत स्थानिक शिवसैनिकांकडून व्यक्त केली जाते। दरम्यान यावर काही ठोस तोडगा निघावा यासाठी एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान पुढील आठवड्या म्हणजे पुढील 2 आठवड्यांमध्येच सुप्रीम कोर्टामध्ये सलग सुनावणी होणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबत 4 मिनिटांची सुनावणी सुप्रीम कोर्टात गेल्या आठवड्यात पार पडली। त्यानंतर पुढील सुनावणी कधी याकडे उभा महाराष्ट्र वाट बघतोय। इकडे शिंदे गटाकडून वेळ काढूपणा सुरू आहे। ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी शिवसेनेतर्फे युक्तिवाद करण्यास तयारी दर्शवली। आपल्याला युक्तिवाद करण्यासाठी 2 तास वेळ हवा असल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं। त्यावर शिंदे गटाने पुन्हा वेळ काढूपणा केला। संपूर्ण प्रकरण समजून घेऊन करण्यासाठी वेळ हवा असल्याचं शिंदे गटातर्फे ॲडव्होकेट मुकुल रोहितगी यांनी सांगितलं। शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवणाऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी स्वतंत्र याचिकेद्वारे आव्हान दिलेलं आहे। ॲडव्होकेट सिब्बल यांनी पक्ष आणि चिन्हाबरोबरच गद्दारांच्या अपात्रतेचा फैसला करण्याबाबत आग्रही भूमिका मांडताच शिंदे गटाचे धाबे दणाणलेत। त्यावेळच्या आमदारकीची मुदत संपल्याचे सांगत शिंदे गटाच्या वकिलांनी अपात्रतेच्या सुनावणीलाच विरोध केला। मात्र न्यायालयाने ॲडव्होकेट सिब्बल यांच्या विनंतीची नोंद घेत सलग सुनावणी निश्चित केली आहे आणि त्यामुळे पुढील 2 आठवड्यामध्ये आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबत दुपारी 2 वाजल्यानंतर सलग सुनावणी होणार आहे। आता हे प्रकरण खूप रखडलंय, खूप दिवस रखडलंय। हे प्रकरण आता अंतिम निकाली काढू अशी टिप्पणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने गुरुवारी केली। सलग काही दिवस दररोज दुपारी 2 वाजता सुनावणी घेण्यास न्यायालयाने तयारी दर्शवली। त्यानुसार पुढील 2 आठवड्यातच अंतिम सुनावणी होण्याची चिन्ह आहे। पक्ष आणि चिन्हाबरोबरच आमदारांच्या पात्रतेचा फैसला सुद्धा न्यायालय करणार आहे आणि त्यामुळेच आता सुप्रीम कोर्ट या मॅटरमध्ये लक्ष घालून सलग सुनावणी घेणार असल्यानं एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण आणि पक्षाबाबत सुनावणी करत असणाऱ्या वकिलांना घेऊन थेट दिल्ली गाठली आणि अमित शहांसोबत त्यांची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते आणि त्यामुळेच आता शिंदे घाबरलेत आणि त्यांची पळापळ सुरू झाली अशी चर्चा।